आपण टाकणार आहोत अद्रक लसूण. कांदा टमाटर कांद्याची पेस्ट केलेली ती टाकली. चिकनमध्ये 2 वेळा तेल मसाला भाजताना पण टाकल्यानंतर खूप जास्त होतं म्हणून एकदाच फक्त तेलाचा यूज करत आहे जेव्हा फोडणी देते. पांढरे तिळाचा यूज केला. थंडी सुरू झाली ना आता. थंडीत पांढरे तीळ चांगले असतात खायला. आता संक्रांतीच्या वेळेस पण पांढरे तीळ खातात. आमच्या इथं बाजरीच्या भाकरीला पांढरे तीळ लावतात आणि सर्व भाज्यांची एकत्र भाजी करतात. त्याला आम्ही शेंगचोला बोलतो. आता आपला मसाला इतका छान भाजायचा आहे की त्याची चिकनची टेस्ट उतरली पाहिजे. म्हणजे मसाल्याची टेस्ट करून चिकन एकदम भारी झालं पाहिजे. आता आपण टाकूया चिकन मसाला. आपल्याला आपला मसाला खूप चांगला भाजून घ्यायचा आहे. आता चवीनुसार मीठ टाकूया. मसाला खूप चांगला भाजल्याशिवाय चिकन ते तयार करायचं. मसाल्याच्या अकॉर्डिंग आणि चिकनच्या अकॉर्डिंग 2 चमचे टाकत आहे. मीठ लाल तिखट टाकूया. आता मसाला खाली चिपकू नये म्हणून सारखं हलवत राहायचं. आणि आधीच हा मसाला मी तेल न टाकता भाजून घेतलाय. आणि ह्या वेळेस चिकन मध्ये जास्त तेलाचा यूज नाही. जर चिकन मटण असं बनवायचं माशी वगैरे बनवायचं म्हणजे तेलाचा यूज खूप जास्त होतो आणि ते आपल्या आरोग्याला तेल चांगलं पण नाही. तर आपण 3 चमचे टाकूया लाल तिखट. कारण नॉनव्हेजला जरा तिखट असेल तर चांगलं लागतं. पूर्ण मसाला एकदम चांगला भाजल्याशिवाय आपण चिकन ऍड करणार नाही. आपण हा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकूया थोडासा. आपल्याला आपला मसाला 15 ते 20 मिनिटं फक्त असं हलवून भाजायचा आहे. मग चिकन टाकायचं. खूप छान टेस्ट येते आणि तेलाचा यूज पण जास्त नाही आहे ना. त्यामुळे मसाला चांगला भाजला तर चिकन मध्ये त्याचा अर्थ उतरत. आता आपला मसाला एकदम छान भाजून झालेला आहे. पाण्याचा यूज पण नाही केलेला आहे जास्त. म्हणजे जास्त काहीच केलेलं नाही. आणि तेलाचा यूज पण कमी आहे. आता आपण आपलं चिकन टाकून घेऊया. त्यात आपलं चिकन आपण हे बघा दही वगैरे लावून मसाला गरम मसाला दही हळद मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. तर आपण आता टाकून घेऊया चिकन. आणि आता कमी गॅस करून शिजवायचे आपल्याला. का तर आपण सुक्क बनवत आहे ना. पाण्याचा यूज नाही करत आहे. तर आपलं हे झालं बहिणींनो काळं चिकन गावरान काळं चिकन. आता आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यावरती. आणि आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि त्याला एकदम मंद आचेवरती शिजू देऊया. आता एकदम मंद आचेवरती आपण ठेवूया. आपल्या
चिकनचं नाव आहे गावरान चिकन, कमी तेलातलं काळं गावरान चिकन. बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. आपल्याला आता हे 15 ते 20 मिनिटं लागतील शिजण्यासाठी. गावरान चिकन आपण पाण्याचा यूज नाही करत आहे, सुक्क आहे. खूप छान लागतं, टेस्टी लागतं. करून बघा. मसाला भाजताना तेल नाही वापरायचं. कांदा मी कढईमध्ये भाजला, पण कांदा असा पण गॅसवरती ठेवून भाजल्यानंतर पण खूप छान होतं. आणि थंडीच्या दिवसात पांढऱ्या तिळाचा पण यूज करा. पांढऱ्या तिळाचा ग्रेव्हीमध्ये खूप छान लागते.